नमस्कार मंडळी, सविताच होम किचन मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट मसालेदार असा सुगंधी कोळंबी भात. ही रेसिपी खूपच सोपी आहे आणि अगदी घरच्या घरी तुम्ही हॉटेल सारखा स्वाद मिळवू शकता. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला. वाट्या कोलम राईस घेतलेला आहे. 250 ग्राम आपण कोळंबी घेतलेली आहे. हे हिरवं वाटण आहे ज्याच्यामध्ये आपण आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचं हे वाटण आहे. 2 वाट्या नारळाचं दूध घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. अर्धा चमचा आपण गरम मसाला घेतलेला आहे. 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे. 1 चमचा आपली हळद आहे आणि इथे काही खडे मसाले आहेत ज्याच्यामध्ये आपण तमालपत्र घेतलंय, दालचिनी आहे, दगडी फूल आहे, स्टार फूल आहे, 2 वेलच्या आहेत, आपलं काळी मिरी आहे आणि जिरे घेतलेलं आहे आणि लवंग आहे. हे खडे मसाले आपण फोडणीसाठी टाकणार आहोत. मग आपण आपल्या कोळंबी भाताच्या रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे पहिल्यांदा मी आपला हा जो तांदूळ आहे तो सगळा स्वच्छ धुवून घेते. 3-4 वेळा चांगला हा वॉश करून घ्यायचा आहे आपला तांदूळ. जोपर्यंत क्लिअर आपल्याला पाणी दिसत नाही तोपर्यंत धुवायचा आहे. हा स्वच्छ तांदूळ धुवून झालेला आहे. तर हा आपण इथून साईडला ठेवूया. आता इथे आपली जी कोळंबी आहे आणि तिला हे आपण जे हिरवं वाटण तयार केलं होतं ते लावून घ्यायचं. आता ह्या वाटणातला अर्धा जो मसाला आहे, अर्ध वाटण जे आहे ते मी याला लावते आणि अर्ध वाटण आपण फोडणीसाठी ठेवणार आहोत. हे बघा असं व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं आहे म्हणजे अगदी आतपर्यंत हा मसाला छान मुरतो. आपल्याला फोडणीला लागणार आहे त्यामुळे मी एकदम बारीक बारीक कटिंग करणार आहे टोमॅटोचं. चला मग आता सुरुवात करूया आपली रेसिपी बनवायला. आता आपण एक पातेलं घेतलं त्याच्यात आता थोडं तेल टाकूया. तेल थोडं जास्त टाकू शकता तुम्ही म्हणजे आपली कोळंबी भात हा मस्त असं चमचमीत बनणार आहे. आता इथे फोडणीसाठी आपण हे जे गरम मसाले घेतले होते हे सगळे टाकूया. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता हे मसाले आपण आता टाकून घेऊया. मसाले चांगले तडतडू द्यायचे. चांगले फ्राय झाले ना म्हणजे यातला मस्त असं छान सुगंध येतो. हे बघा आता मसाले आपले व्यवस्थित असे तडतडायला लागले. आता याच्यामध्ये आता मी आपला हा चिरलेला आपण कांदा टाकूया. हे बघा कांदा आता आपला छान फ्राय झालेला आहे. आता आपण टोमॅटो टाकून घेऊया. आता इथे आपण मीठ टाकून घेऊया म्हणजे काय होईल आपले जे टोमॅटो आहेत ते लवकर सॉफ्ट होतील. आता आपलं हे हिरवं वाटण टाकून घेऊया. वाटण टाकल्यानंतर व्यवस्थित आपण हा सगळा मसाला भाजून घ्यायचा आहे. आपलं वाटण कच्चं राहिलं नाही पाहिजे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता आपण लाल तिखट टाकूया, हळद आणि गरम मसाला. हा आता हे व्यवस्थित आपण चांगलं परतून घेऊया. छान असं परतायचंय मस्तपैकी. आपले सगळे मसाले व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत. चला आता आपण याच्यामध्ये कोळंबी टाकून घेऊया. बघा आपण कोळंबीला मॅरिनेट करून ठेवलं होतं ना, हे टाकून घेऊया आपण याच्यामध्ये. मस्त आता सगळे मसाले आपल्या कोळंबीमध्ये मुरले असतील.
हे परतून घेऊया. हे परतून झालं ना की एक 5 मिनिटं आहे ना झाकण लावून आपण हे असंच ठेवायचंय. आपल्या कोळंबीला थोडंसं पाणी सुटलं पाहिजे, तर मी एक 5 मिनिटासाठी झाकण लावून ठेवते. तर आपण चेक करूया एकदा. वा, मस्त असं काय ह्याला पाणी सुटलेलं आहे आपल्या कोळंबीला. आता आपण ह्याच्यामध्ये आपला राईस टाकून घेऊया. परतून घेऊया तांदळाला. मसाले सगळीकडे आपले व्यवस्थित लागून दिले पाहिजेत. आता आपण याच्यामध्ये जे आपलं नारळाचं दूध होतं ते टाकून घेऊया. मी हे नारळाचं दूध टाकते. हे 2 वाट्या नारळाचं दूध आहे. आता आहे पाणी टाकून, हे 2 वाट्या जे पाणी सांगितलं होतं ते 2 वाट्यात आपण पाणी टाकून घेतलेलं आहे. ह्याला एकदा परत एकदा सगळीकडे मिक्स करून घेऊया व्यवस्थित. असा सगळे मसाले सगळीकडे व्यवस्थित पसरले पाहिजेत, सगळीकडे व्यवस्थित लागले पाहिजेत. मीठ टाकणार आहोत. आपण आधी सुद्धा टाकलं होतं, तर त्याच्या प्रमाणानुसारच मी इथे मीठ टाकते. तिथे 2 चमचे आपल्याला मीठ लागणार आहे. तर सगळ्यात शेवट्यातही कोथिंबीर टाकून घेऊ. आणि आता हा एक 10 ते 15 मिनिटं तर याला शिजत तसंच ठेवायचंय. याला उकळी आली की मग आपण स्लो गॅस करून झाकण लावून ठेवणार आहोत. हे बघा, आता मस्त अशी आपल्या भाताला उकळी फुटलेली आहे. आता आपण गॅस स्लो करून ठेवणार आहोत एक 10 मिनिटासाठी तरी. आणि थोडंसं पाणी कमी झालं की मग झाकण लावून आपण शिजवणार आहोत. पाणी पण थोडं कमी झालेलं आहे. आता आपण याला झाकण लावून ठेवूया. एक 10 मिनिटासाठी आपल्याला असं झाकण लावून ठेवायचं आहे. एकदम स्लो गॅसवर शिजू द्यायचंय. मस्त अशी वाफ निघते याच्यातून. आता हा भात शिजल्यानंतर मी 10 मिनिटं तसाच ठेवला होता झाकून. गॅस बंद करून मी 10 मिनिटासाठी मी तसाच झाकून ठेवला होता, जेणेकरून सगळी वाफ छान वर खाली याला लागली असेल भाताला आणि सगळे मसाले मस्त असे आपल्या भातामध्ये मुरले असतील. आपण एकदा चेक करूया. वा, मस्त छान आपला हा कोळंबी भात तयार झालाय. त्याला मस्त आपण आता सर्व करूया. अशाच छान छान रेसिपीजसाठी सविताज होम किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.